ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरा भक्ति वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधे। जय हो राधा कृष्ण चंद्र राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद जय हो गुरुदेव प्रभुपाद। श्रील प्रभुपाद की जय, श्री राधा गोविंद की जय। हरे कृष्ण एव्हरीवन। तर काल मी शेअरिंग साठी सांगितलं होतं आणि त्यात ओंकार प्रभूजी, आदेश प्रभूजी, तेजश्री माताजी यांनी शेअरिंग केलं होतं. खूप छान शेअरिंग केलं, थँक्यू सो मच. आणि मला सुद्धा कळालं की तुमच्या लाईफ मध्ये काही चेंजेस होत आहे, काहीतरी बदल घडत आहे. आणि बाकीच्यांनी म्हणजे मी लास्टला सांगितलं होतं तर काही डिवोटीज लेफ्ट करून गेले होते. तर आज ऍट लास्ट पर्यंत तुम्ही राहा तर मी परत सांगेल की मी काय ऍक्टिव्हिटी दिली होती. ओके, चॅप्टर झाल्यावर. तर श्री श्री राधा गोविंदच्या चरणात नमन करून, श्री नरसिंह देवाच्या चरणात नमन करून आणि श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आपण आपल्या आजच्या अध्यायाला सुरू करणार आहोत. क्षेत्रज्ञ विभाग योग, निसर्ग, आनंद देणारा आणि चेतना. ठीक आहे, अध्याय 13. आजचा जो अध्याय आहे तो खूप इम्पॉर्टंट अध्याय आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या तो ऐकायचा. अध्याय 13. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. म्हणजे काय असतं ना की 1 ते जे 6 चॅप्टर आहे, अध्याय आहे, ते कर्मातून भक्ती कशी करायची यावर आहे. आणि शेवटच्या 6 मध्ये ज्ञानाद्वारे आपण ज्ञान कशी मिळवायचे ते आहे. आणि मधले 6 जे आहेत ते भक्तीचे आहे. याप्रमाणे आहे ते. तर जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे? असं का की ज्ञान का मांडले गेले आहे? बघा, भगवद्गीता हा पूर्ण म्हणजे भक्तीवरच आधारित आहे. आपल्याला इन शॉर्ट काय कन्क्लुजन भेटतो भगवद्गीता ऐकून? की आपण भक्ती केली पाहिजे, बरोबर? तर बघा, 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की ते वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. आपण पाहिलं होतं की कृष्णाने सांगितलं आहे की जो कोणी कृष्णाला प्रिय आहे, म्हणजेच कसं प्रिय की जो कोणी कृष्णाची भक्ती करतो, कृष्णाला समजून घेतो, कृष्ण हेच सत्य आहे हे जाणतो, तो कृष्णाला प्राप्त करतो. म्हणजेच काय की कृष्णच त्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतो.
ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणजे मायाशी दूर राहण्यासाठी आणि कृष्णाशी जुळण्यासाठी असा हा ज्ञानाचा उपयोग आहे. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग आहे. म्हणूनच आपण ध्यान का अर्जित करतो आहे इथे? ध्यानाचा विषय कुठून आला? तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करीत आहात म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही कृष्णाला प्राप्त करताय. ठीक आहे, कोणाला प्राप्त करणेच म्हणजे कशाला प्राप्त करणे? कृष्णाला प्राप्त करणे, त्यांच्या परमधामाला प्राप्त करणे. हा आपला ध्येय आहे. तर ते प्राप्त करण्यासाठी जो कोणताही ज्ञान आपण अर्जित करतो आहे, तर तो ज्ञान म्हणजेच भक्ती आहे. आता तुम्ही ज्ञान अर्जित करताय. भगवद्गीता ऐकण्यास म्हणजेच तुम्ही काय करताय, की तो ज्ञान तुम्ही अर्जित करताय. तर तो ज्ञानच अर्जित करणे म्हणजे एका प्रकारे भक्ती करणे होय. ठीक आहे. बघा, प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञानम, ज्ञान आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचे ध्येय. हे काय आहे? बघा, प्रकृती हे जे सगळे पॉइंट्स आहे, हे 6चे 6 पॉइंट्स आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आधी सांगते. प्रकृती म्हणजेच भौतिक निसर्ग. या मटेरियल वर्ल्ड मध्ये तुम्ही राहत आहात, तो भौतिक निसर्गच म्हणजेच प्रकृती. पुरुष म्हणजे कोण? की तुम्ही, मी, तुम्ही. आपण सगळे पुरुष आहोत जो प्रकृतीचा उपभोग घेत आहोत. ठीक आहे. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजेच कोण? की या शरीराला जाणणारा म्हणजेच आत्मा परमात्मा. ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जो समजून घेतो तो. आणि ज्ञानाचे ध्येय काय आहे? ध्येय काय आहे आपले? परमात्मा. ठीक आहे. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. बघा, खूप इझी आहे. अर्जुनाला काय काय जाणून घ्यायचंय? प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय. 6 गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे शरीर. आपला जो शरीर आहे तो आहे क्षेत्र. आणि या शरीराला जाणून घेणारा म्हणजेच तुम्ही. तुम्ही कोण आहात? क्षेत्रज्ञ. ठीक आहे. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. आणि हे शरीर आणि त्यांच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. तर ज्याप्रमाणे आपण स्वतः आपल्या क्षेत्राला म्हणजे आपल्या शरीराला समजून घेतो, त्याचप्रमाणे कृष्णा सुद्धा आपल्यामध्ये प्रेझेंट आहे, जे या शरीराला समजून घेतात. मी तुम्हाला बोलली होती, आत्मारूपी परमात्मा आपल्यामध्ये स्थित आहे. तर ज्याप्रमाणे आपण कृष्णाला समजून घेत आहोत, त्याचप्रमाणे कृष्ण आपल्याला समजून घेत आहे. ठीक आहे. कळतंय? म्हणजे क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे आपण पण आणि कृष्णा पण. आणि शरीर आणि क्षेत्रज्ञ एक्झॅक्टली काय आहे हे जाणून घेण्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणजेच ज्ञान असे म्हणतात. तुम्हाला माहित पडलं क्षेत्र काय? इझी वे मध्ये सांगते. तुम्हाला माहित पडलं क्षेत्र काय आहे, तुम्हाला माहित पडलं क्षेत्रज्ञ काय आहे. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोघी काय आहे यालाच समजून घेणाऱ्या ज्ञानाला म्हणतात ज्ञान. क्लिअर आहे? कळालं का इथपर्यंत? येस ऑर नो मला लवकर सांगा बरं. कळालं इथपर्यंत मी काय काय बोलली? येस. ठीक आहे. पुढे बघा. तर आता पुढचं अजून व्यवस्थित कळेल. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणाम
परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. तर हा असा ज्ञान आहे की हा ज्ञान खूप साऱ्या वैदिक ग्रंथामध्ये विविध ऋषींनी सादर केले आहे आणि वेदांत सूत्रामध्येही हे ज्ञान प्रस्तुत केलेले आहे. बघा, अन्यमय, प्रणमय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि आनंदमय म्हणजे आपल्या या काही स्टेप्स आहे. आधी आपण बेसिक याच्यावर असतो म्हणजे नॉर्मल आपला जसा जीवन आहे. मी एकदम इझी वे मध्ये तुम्हाला सांगते ज्याप्रमाणे आपण आता राहत होतो. म्हणजेच कसं की नॉर्मली खात-पीत राहणे आणि आपलं राहणे वगैरे ज्याप्रमाणे नॉर्मल लोकं राहतात. मग नंतर आपण थोडं थोडं काही आपल्याबद्दल विचार करायला लागलो. मग त्यानंतर आपल्या मनात आलं की नाही मी थोडं ज्ञान वगैरे अर्जित केलं पाहिजे. मग नंतर आपण विद्या अर्जित केली म्हणजे ज्ञान अर्जित करून थोडं ज्ञानी झालो आणि त्यानंतर आपल्याला त्या परमसुखाची प्राप्ती झाली. म्हणजेच कसं की तुम्ही नॉर्मल आपली लाईफ जशी चालली होती तशी चालली होती. हळू-हळू तुम्हाला तुमच्या डोक्यात असा प्रकाश पडला, की नाही मला माहीत करायचंय, की माझा उद्देश काय आहे? मी या पृथ्वीवर जन्म कशाला घेतलो आहे? मी आलो कशाला आहे? त्यानंतर हे झालं नाही, की मग तुम्ही भगवद्गीतापर्यंत पोहोचले. मग तुम्ही हा ज्ञान अर्जित केला. मग तुम्ही हा जेव्हा ज्ञान अर्जित केला, तेव्हा तुम्हाला तुमचा उद्देश कळाला, की तुम्ही पृथ्वीवर नेमके कशासाठी आले आहात? आणि त्यानंतर तुम्हाला कळालं, की तुमचं ध्येय काय आहे? आणि जेव्हा तुम्ही त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी लागता, तेव्हा तुम्हाला रिअल हॅपीनेस प्राप्त होते. ठीक आहे. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी अव्यय 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रियांविषयी इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले आहे. म्हणजे क्षेत्र म्हणजे एक्झॅक्टली काय की तर तुमच्यात जी अहंकार आपल्यात असतो, जी आपली बुद्धी आहे, आपली इंद्रिय आहे, आपली जी इच्छा आहे, ज्या अनलिमिटेड इच्छा आहे, ज्या कधी संपत नाही. जो द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना हे सगळं काही आहे, हे आपल्यातलं काय आहे? क्षेत्र. याला क्षेत्र म्हणतात. ठीक आहे. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, घरदार, पत्नी, मुळे-पाडे, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, सामान्य लोकांपासून अलग राहणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे, असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे जो कोणी नम्रतेने राहतो, ज्यात अहंकार नाहीये, जो सहनशील आहे, जो सरळ आहे, जो आपल्या म्हणजे आपण असं म्हणूया की आध्यात्मिक दृष्टी किंवा स्पिरिच्युअल जर्नीसाठी किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाण्यासाठी जो कोणी एका गुरुच्या चरणीला जातो, ठीक आहे तो. त्यानंतर पावित्र्य जो आहे, जो आत्मसंयमन आहे, ज्याने इंद्रिय विषयांचा त्याग केला आहे, ठीक आहे. त्यानंतर जो आपण म्हणूया की कोणाशी त्याला अटॅचमेंट्स नाही आहे. जो भक्ती करतो आहे. म्हणजे एकटा राहण्याची त्याला एकटा राहण्याची त्याला इच्छा आहे. सामान्य लोकांपासून तो वेगळा आहे. तर हे सगळं जे आहे ते ज्ञान आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते हे आहे. ठीक आहे. असं कृष्णाने घोषित केलं. बघा पुढे दिलंय नम्रता, सन्मान मिळाल्याचे समाधान मिळावे म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. आता इथे तुम्हाला दिलंय की जसं अभिमान. आपण शरीर नाहीये तर आपल्याला अभिमान वाटायला नको. अहिंसा. जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही तोपर्यंत तो हिंसाचार करत असतो. ठीक आहे. सहिष्णुता म्हणजेच अपमान सहन करण्याचा सराव करा. साधेपणा इतके सरळ की तुम्ही शत्रूलाही सत्य उघड करू शकतात. इतकं सरळ राहायचं की शत्रू समोरही जरी तुमच्या समोर तुमचा शत्रू आहे,
तरी तुम्ही सत्य बोलू शकतात, इतकं तुम्ही पॉवरफुल इन द सेन्स तितकं तुम्ही सरळ पाहिजे, याला सरळ बोलतात. ठीक आहे. याप्रमाणे दिलंय, इंद्रिय वस्तूचा त्याग म्हणजे अनावश्यक मागण्या पूर्ण न करणे, फक्त भक्तीमध्ये पुढे जाणे. पत्नी, मुले, कुटुंब इत्यादींशी कोणतेही बंधन नाही, म्हणजे कृष्ण भावनाभावित जीवन जगता येण्या यासाठी म्हणजे कृष्ण भावनाभावित मध्ये म्हणजेच कृष्णा कॉन्शियस मध्ये आपण पुढे जाऊ शकतो, जेव्हा आपण आपल्या अटॅचमेंटला सोडतो. ठीक आहे, याप्रमाणे. गेय म्हणजे काय? याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. बघा आता गेय म्हणजे काय? जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे आता गेय म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपल्याला आता कळेल बघा. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे. म्हणजे जिथून हे सेन्सेस आलेले आहे, तर हे ओरिजिनल सोर्स जो आहे तो परमात्मा आहे. पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. पण तरीही आपण इंद्रिय रहित आहोत. सॉरी, तरीही तो इंद्रिय रहित आहे. आपण नाही. आपण तर इंद्रियामध्येच आहोत. कृष्णा इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्तच आहे. म्हणजे सगळ्यांचा पालनकर्ताही जर कृष्ण आहे, तरीही तो कोणाशी अटॅच्ड आहे का? मला सांगा. कृष्णाचे तर खूप भक्त आहे. आपल्याहून मोठे मोठे त्यांचे भक्त आहे. आपल्याहून असे मोठे भक्त आहे जे कृष्णाची खूप भक्ती करताय. पण मला सांगा असं कधी झालंय की कृष्णा त्यांच्याशी अटॅच झाले आहे? नाही ना? तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. म्हणजे सगळ्यांच्या पलीकडे पण आहे, पण मात्र या प्राकृतिक सृष्टीचा तो स्वामीही आहे. बहिरंतश्च भूतानां मंचरं चरमेव च सूक्ष्मत्वातंद विज्ञेयं दुरुस्तं चान्तिके च तत्. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की कृष्ण आपल्याशी खूप दूर आहे. कृष्ण आपल्या जवळ आहेच नाही. वाटतं की नाही? नॉर्मली कृष्णाच नव्हे तर आपला एखादा रिलेटिव्ह पण असला आणि तो फॉरेन कंट्री मध्ये असला तर आपल्याला वाटतं, अरे बापरे ते किती दूर राहतात, आता तर आम्ही कधीच भेटणार नाही. खूप रेअरली त्यांच्याशी भेटणं होईल असा आपण विचार करतो. पण मात्र एक लक्षात घ्या, की कृष्ण आपल्याशी कितीही दूर असले असं आपल्याला वाटतं तरीही ते सगळ्यांच्या मध्ये आहे. तरीही ते आपल्या खूप जास्त जवळ आहे. हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. की कृष्ण आपल्याला वाटत असेल की खूप दूर आहे, पण मात्र ते आपल्या खूप जवळ आहे. ठीक आहे. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच गेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तोच एक प्रकाश आहे, तो एक लाईट आहे. तो आपल्या सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. तोच ज्ञान आहे. कृष्णाचं ज्ञान आहे, कृष्णाचं गेय आहे. गेय पण तोच आहे, ज्ञान पण तोच आहे. आणि तोच सगळ्या ज्ञानांचे ध्येय आहे. आपण कोणतंही ज्ञान का अर्जित करतोय? ध्येय काय आहे आपला? गोल काय आहे कोणतेही ज्ञान अर्जित करण्याचा? कृष्णाला समजून घेणे. तो सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. अशा प्रकारे क्रियाकलापांचे क्षेत्र, ज्ञान आणि गेय मी थोडक्यात वर्णन केले. कळालं तुम्हाला? क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि गेय काय आहे? लवकर सांगा. येस ऑर नो? कळालं की नाही? येस. ठीक आहे. व्हेरी नाईस. ओके.
केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. तो हा जो ज्ञान आता तुम्ही अर्जित केला आहे, हा जर तुम्हाला समजलाय, तर हा ज्ञान फक्त तेच समजू शकतात जे कृष्णाचे भक्त आहेत. अदरवाईज बाकीच्यांना तुम्ही सांगून बघा, त्यांना नाही कळणार. नॉर्मली लोकांना नाहीच कळतं. पण मात्र जे श्रद्धेने, भक्तीने कृष्णाला समजून घेण्यासाठीच इथे आलाय, तर त्याला हे कळेल. ओन्ली द ट्रू डिवोटीज. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. तर हे जी भौतिक प्रकृती आहे, हे कुठून सुरू होते, कुठून संपते, हे आपल्याला काही कळत नाही. म्हणजे ही जी सृष्टी आहे, ही 3 गुणावर चालली आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आतापर्यंत तो चॅप्टर आला नाहीये ज्यात हे तिघी गुण डिस्क्राईब केलेले आहे, पण मात्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सत्व, रज, तम काय आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सत्व, रज, तम काय आहे, शिकले आपण. म्हणजे शिकणार आहोत डिटेलमध्ये अजून, पण बेसिक बेसिक शिकले आहे. ठीक आहे. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांच्या कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. Nature is said to be the cause of the material causes and effects, where the living entity is the cause of the various sufferings and enjoyment in this world. बघा, नेचर मध्ये खूप असे कॉजेस होतात, इफेक्ट होतात, पण मात्र आपण जे आहोत, आपण आपल्या सुखदुःखाला कारणीभूत असतो. आपण आपल्या सुखदुःखामुळे, आपण आपल्या एन्जॉयमेंट्समुळे या जीवनात सफर करतोय. म्हणजेच कसं, एखादा मनुष्य जो असतो, तो स्वतः आपल्या लाईफ मध्ये दुःख आणि सुख आणतो आणि फालतू ज्या गोष्टी असतात, म्हणजे मला सांगा की एखादा ड्रंकार्ड आहे, म्हणजे दारू पिणारा आहे, तर त्याला पिण्यामध्ये हॅपीनेस भेटेल. अल्कोहोल जेव्हा तुम्ही त्याला द्याल, तर त्याला त्याच्यात हॅपीनेस मिळेल, पण मात्र तो, त्याला ती एन्जॉयमेंट वाटते, पण ती खरं एन्जॉयमेंट आहे का? नाही. तर या भौतिक जगतमध्ये आपण काय झाले आहोत, असे अडकलेलो आहोत आणि आपल्याला कळत नाही की आपण बाहेर कसं यायचं. आपल्याला याच्यातून बाहेर येऊन या सुख-दुःखाच्या, या जी एन्जॉयमेंट नाहीये खरी, याच्याहून बाहेर येऊन त्या कृष्णाशी जुडायचंय, जी खरी हॅपीनेस आहे. ठीक आहे. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांना भोग करीत भौतिक प्रकृतीचे जीवन व्यतीत करतो. म्हणजे 3 गुणामध्ये तो असतो नेहमी आणि त्याप्रमाणे तो आपलं जीवन सादर करतोय. भौतिक प्रकृतीची संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तर ज्याप्रमाणे तो या जगात राहणार, त्याचप्रमाणे त्याला पुढचा जन्म भेटणार. हे तर सत्य आहे. आता तुम्ही जसे असणार, याच्यावर डिपेंड असेल की तुमचा पुढचा जन्म कसा असेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ते तुम्ही तुमच्या मागच्या जन्मी चांगले कर्म केले आहे, त्यामुळे तुम्हाला असं सौभाग्य प्राप्त झालं आहे की तुम्ही आता कृष्णाचं ज्ञान प्राप्त करताय. बघा, श्रील प्रभुपादजी बोलले होते की आपण सगळे खूप लकी आहोत. म्हणजे जे डिवोटीज लकी आहेत, जे डिवोटीज भगवद्गीताचं ज्ञान अर्जित करतात असे सोबत बसून, तर आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी कृष्णाचा प्रसाद एक सोबत ग्रहण केला असेल, त्यामुळे आज आपण या जन्मी कृष्णाचं ज्ञान एक सोबत अर्जित करतोय. असं श्रील प्रभुपाद बोलले होते. ठीक आहे. तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोगता जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कृष्ण आहे, जो आपली देखरेख करतोय, आपल्याला पाहतो आहे. तो परमात्मा म्हणून ओळखला जातो आणि तो सगळ्यांच्या हृदयात आहे, सगळ्यांच्या मध्ये तो वास करतो. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधी तत्व जाणतो, त्याला निश्चितच
मोक्ष प्राप्ती होते, त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. तर जो या भौतिक प्रकृतीच्या वर गेला म्हणजे त्रिगुणांच्या वर गेला आणि ज्याला हे तत्व माहीत पडले, तो निश्चितच मोक्ष प्राप्ती करतो आणि पुन्हा या मटेरियल वर्ल्ड मध्ये जन्म घेत नाही. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, तर काहींना निष्काम कर्माद्वारे म्हणजे फळदायी इच्छांशिवाय परमात्माचा साक्षात्कार होतो. तर कोणी मेडिटेशन करतं, कोणी नॉलेज कल्टिवेट करतं म्हणजे नॉलेज ग्रहण करतो, किंवा कोणी कर्म करतो पण फळांची इच्छा ठेवत नाही. याप्रमाणे देवांचा साक्षात्कार त्यांना होतो. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. म्हणजे कोणाकोणाला कसं असतं, जसं की त्यांना ज्ञानाबद्दल काही माहिती नाहीये. जसं तुम्ही सपोज एक्झाम्पल, की तुम्ही हा आता कोणाला म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह आहे किंवा घरात कोणी असेल, तर तुम्ही माला जप सुरू केलंय, तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगितलं, की रोज एक माला करत जा, चांगलं असतं, असं सांगितलं. तसं मी सुद्धा माझ्या घरात खूप लोकांना सांगितलं माला सुरू करायला, तर त्यांनी सुद्धा सुरू केली माला. तर त्यांनी हा ज्ञान अर्जित नाही केला, पण मात्र ते माला करताय. तर एका प्रकारे काय झालं, की इतरांकडून ऐकून ज्यांनी भक्ती सुरू केली आणि पूजा ते करू लागले, तर ते सुद्धा या जन्म-मृत्यूच्या मार्गाला ओलांडू शकतात. जर त्यांनी आपलं ऐकून भक्ती सुरू केली असेल. सो तुम्हीही लोकांना प्रेडिक्ट करू शकतात ना, सांगू शकतात त्याप्रमाणे. इथे पण तेच लिहिलंय, अगेन there are those who although not conversant in spiritual knowledge begin to worship the supreme personality of Godhead upon hearing about him from others. दुसऱ्यांकडून. Because of their tendency to hear from authorities, they also transit the path of birth and death. हे भरतश्रभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होतात. म्हणजे आपण आता ज्यांना कोणाला आपल्या जे कोणी लिव्हिंग आहे ना, लिव्हिंग एंटिटीज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, चर असो किंवा अचर असो, तर ते सगळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाने सुरू आहे. त्याच्यामुळेच ते चाललंय. ठीक आहे. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधी विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे ज्याला हे माहित पडलं आहे की जीवात्माच सगळं काही आहे, तो आपल्याला साथ देणारा आहे. परमात्म्याचा कधीच विनाश होत नाही, तो नेहमीच राहतो. तो यथार्थ रूपाने सगळं काही पाहू शकतो. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे ज्याला वन हू सीज द सुपर सोल इक्वली प्रेझेंट एव्हरीवेअर, म्हणजे ज्याला हे माहित पडलं आहे की कृष्णा हे सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, कृष्णा हे सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, हे जो पाहतो, तर तो स्वतःची हानी होऊ देत नाही. आणि काय करतो मग, की तो त्या ट्रान्सिडेंटल डेस्टिनेशनला अप्रोच करतो. म्हणजेच तो काय करतो, की त्या कृष्णाला आपलं बनवण्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणजेच आपलं बनवणे इन द सेन्स, की त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतो. ठीक आहे. भौतिक प्रकृतीचे निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात आहे. म्हणजे आपल्या ज्या भौतिक शरीरात ज्या काही क्रिया होत आहे, तर ह्या सगळ्या क्रिया जे आहे ते आपण स्वतः नाही करत एका प्रकारे. ते आपल्याहून होतात. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर आपण काही नाही करत आहे. सगळं काही होत आहे. ठीक आहे. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीला मिसळत नाही. बघा जसं आकाश आहे.
आपण आकाशला पाहतो तर आपल्याला काय वाटतं की तो जमिनीला टच आहे, पण मात्र तो कधीही जमिनीला टच नसतो, तो काही जमिनीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा या शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. मी तुम्हाला बोलली होती की आपल्या आणि आपल्यामध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये एक पडदा आहे, कर्टन आहे. जेव्हापर्यंत तो कर्टन असेल तेव्हापर्यंत आपल्याला त्या बाजूस म्हणजे ती आत्मा समजता येणार नाही. तर जी आपली आत्मा आहे ती मिसळलेली नाही आपल्या या शरीरात. ठीक आहे. हे भारता जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एकजीव चैतन्याचे संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे जसं की एक सूर्य आहे, हा एकटाच या विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एक छोटंसं ते आत्मा ते आपल्या पूर्ण शरीराला प्रकाशित करते. जो ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे ज्यांना हा सत्य माहीत पडला आहे आणि आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय हे त्यांना समजलेलं आहे, तर ते भौतिक ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे भौतिक ध्येयाच्या वर पोहोचू शकतात इन शॉर्ट. ठीक आहे. तर या प्रकारे अर्जुनाचे 6 प्रश्न, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान याचे वर्णन, ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया, ज्ञानम म्हणजे काय, प्रकृती पुरुष आणि ज्ञानाची दृष्टी, हे पॉइंट्स आपण कव्हर अप केले. हरे कृष्ण एव्हरीवन. तर इथे आजचा आपला हा चॅप्टर एंड होतो. हरे कृष्ण.